वरच्या 3 षटकारासाठी निलेश देशमुख आणि आप्पा शेळके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिलं टाकलं जाईल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज. चौकार येताना पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती आणि आपले इरादे स्पष्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. सर या षटकामध्ये सर निलेश देशमुखने 3 6 कधी पण मारले नाही या षटकावर या ओव्हरमध्ये. 3000 रुपये सिकंदर भोसले यांच्या वतीनं पारितोषिक. या षटकामध्ये लागोपाठचे जर 3 षटकार लागोपाठ नाही कधी पण कधीही 3 षटकार जर खेळले कसेही 3 षटकार निलेश देशमुख यांनी खेळले तर सिकंदर भोसले यांच्या वतीनं पारितोषिक असेल 3000 रुपयांचं. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी 4 रन. पारितोषिक षटकारांसाठी लावले परंतु 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि धावफलक 8 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 8 वरती निलेश देशमुख स्ट्राइक एंड वरती. अजून एक चौकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक 5000 रुपयांचं पारितोषिक. गणेश शेठ पारखी अजून एका चौकारासाठी परंतु हा चौकार नसेल हा असेल षटकार. थँक्यू. 2 चौकार आणि 1 षटकार आलाय गणेश भाऊ. आणखीन 2 षटकार त्या ठिकाणी मात्र लगावले तर 5000 रुपयांचं पारितोषिक. गणेश शेठ पारखे यांच्या वतीनं 5000 तर सिकंदर भोसले 3000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. पारितोषिकांची रक्कम अगदी आपण पाहतोय वाढताना पाहायला मिळते. निलेश देशमुख अनेक चाहते त्यांचे या मैदानावरती आहेत अगदी आपण पाहतोय. 1 षटकार तर खेळलाय या षटकामध्ये आपण पाहतोय परंतु आता आप्पा स्ट्राइक एंडवरती पोहोचताना पाहायला मिळत आहेत. चांगला परफॉर्मन्स आप्पा शेळके यांचा देखील राहिलेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लेफ्ट हँडेड बॅट्समन अगदी आपण पाहतोय आपलं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सज्ज. दोन्ही फलंदाज एका बाजूला आप्पा शेळके दुसऱ्या बाजूला निलेश देशमुख. आप्पा स्ट्राइक एंडवरती सज्ज. स्लोअर वन पाहायला मिळाला. लॉफ्ट करायचा होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू प्रस्तुत केलाय. षटकाची होईल मैदानाच्या आतमध्ये समाप्ती. बिनबाद 15 धावा. शिवशक्ती भैरवनाथ क्रिकेट क्लब बिनबाद 15. चार चेंडूसह 14 वरती निलेश देशमुख खेळताना पाहायला मिळतात. आप्पा शेळके अगदी आपण पाहतोय आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत. 4 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा खेळ आहे शुरांचा लढवय्या क्रिकेट वीरांचा. टेनिस बॉल क्रिकेट अगदी आपण पाहतोय रंगताना पाहायला मिळतंय. श्री काळ भैरवनाथ करंडक
2025चं हे द्वंद्व अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा निलेश स्ट्राईक एंड वरती पोहोचताना पाहायला मिळतोय. निलेश देशमुख स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. यष्टरक्षक हरी पाडाळे यांच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. अगदी आपण पाहतोय निर्धाव. या वेळेला समोरच्या दिशेला लॉंग ऑनला शतरक्षक अगदी आपण पाहतोय. चांगले फट पाहायला मिळाले. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. आनंद पाडाळे अगदी आपण पाहतोय हे षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 शिवशक्ती भैरवनाथ क्रिकेट क्लब बिनबाद 21 वरती धावफलक. 5,000 रुपये लागोपाठ 3 षटकारांसाठी पारितोषिक असेल. सन्माननीय गणेश शेठ पारखे यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. या वेळेला अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू डॉट बॉल आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर 21 वरती धावफलक स्थिर. निलेश देशमुख चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू वरती येईल, त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 22 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शिवशक्ती या भैरवनाथ क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे यांच्यातील लढत. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू वरती अगदी आपण पाहतोय झेल झालाय. विकेटचं होईल पतन. अतिशय दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि जमिनीच्या लगत हा झेल टिपलाय. एक सुरेख झेल म्हणून या झेलकडे पाहता येईल. विकेटचं होईल पतन. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ धावफलकावरची धावा 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निलेश देशमुख 8 चेंडूसह 21 वरती या खेळताना पाहायला मिळतो आहे. 2 षटकार 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये जे खेळलेत आप्पा परतताना पाहायला मिळतात. अगदी आपण पाहतोय गोलंदाजासाठी देखील पारितोषिक. विकेट हॅट्रिक पूर्ण झाली तर सन्माननीय गणेश पारखी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक. षटकार हॅट्रिक पूर्ण झाली तर 5,000, विकेट हॅट्रिक पूर्ण झाली तर 5,000 आणि चौकार हॅट्रिकसाठी देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय गणेश पारखी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. संधी नक्कीच प्राप्त झाली होती त्या ठिकाणी निलेशांना. लागोपाठ 2 चौकार खेळले आणि त्यानंतर षटकार खेळला. यष्ट्यांचा वेद त्रिफळा उद्ध्वस्त अगदी आपण पाहतोय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. आम्ही लावलेली माया आज मायाला गेली. माया आज मायाला
2 ओव्हरचा खेळ संपला. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघांसाठी ही मॅच खूप महत्वाची. शिवशक्ती भैरवनाथ क्रिकेट क्लब विरुद्ध महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे यांच्यातील हा संघर्षमय मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. वाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलकावरती नजर टाकली तर 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो आहे. मयुरेश दिवसभर प्रभावित केले या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी मात्र केली आहे. फार मोठ्या अपेक्षा असतील महाळुंगे क्रिकेट क्लबला या मॅच मध्ये. बहरदार प्रदर्शन बाबा अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रयत्न सुरेख, चांगले एफर्ट पाहायला मिळाले झेलसाठी. चेंडू सुसाट सीमा पार, लाईक ॲज अ एरो. धनुष्यातून बाण सुटावा तसा फटका पाहायला मिळाला. वेगवान चौकार. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज. निलेश देशमुख प्रभावित करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि त्यावरती फुल टॉल वसूल केलाय षटकारासाठी चेंडू. परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. बिमर चेक केला जाईल. तिसरे पंच त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होत आहेत. अगदी आपण पाहतोय षटकार पाहायला मिळाला. आणि या पारितोषिक त्या ठिकाणी वाढताना पाहायला मिळत आहे. मयुरेश काय सांगतात ते पहा बरं. काय म्हणतात कशासाठी? 3 षटकारांसाठी सन्माननीय मयूर पारखी यांच्या वतीनं 11,000 रुपयांचं पारितोषिक, तर सन्माननीय गणेश पारखी यांच्या वतीनं 5,000 लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. नो बॉल अगदी आपण पाहतोय. पारितोषिकांची प्रचंड मोठी खैरात बरसात. लागोपाठ 3 षटकार ठोकल्यानंतर हे पारितोषिक नक्कीच असेल. या वेळेला पुन्हा एकदा आक्रमण, प्रचंड मोठा कडाका तडाका. चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर. 6 धावा. थँक्यू. आता षटकार जर खेळला तर किंमत असेल त्या षटकाराची तब्बल 16,000 रुपये. सन्माननीय मयूर पारखी यांच्या वतीनं 11,000, तर सन्माननीय गणेश पारखी यांच्या वतीनं 5,000, असे 16,000 रुपये असतील तिसरा जर खेळला तर. निलेश देशमुख प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळ साकारताना पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू 37 वरती नाबाद, तर संघाचं धावफलक 40 वरती जाऊन पोहोचताना आपण पाहतोय षटक तिसरा मार्गस्थ. झुंज आहे, संघर्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय निलेश देशमुख मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटके लगावतोय. आणि या षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती षटकार हॅट्रिकची किंमत तब्बल 16,000 रुपये. अगदी आपण पाहतोय तिसरा खेळला जाणार का हे मात्र आपल्याला पाहायचंय. मयुरेश
या गोलंदाजांना देखील प्रभावित केले दिवसभराच्या सत्रात. सन्माननीय रोहित सुर्वे, आकाश बोंडवे, जगताप साहेब यांच्या वतीनं पारितोषिक असेल. लागोपाठ अजून 2 षटकार जर खेळले तर प्रत्येकी 2,000 रुपयांचं पारितोषिक. परंतु हा चेंडू खूप महत्वाचा, 16,000 रुपयांचं पारितोषिक असेल. यावेळेला फुल टॉस होता, ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय दिशा देण्याचा प्रयत्न होता, संधी गमावली आहे त्या ठिकाणी. सिंगल प्राप्त केली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज मयुरेश सज्ज होताना पाहायला मिळतो आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला खेळलाय. घेतली जाईल ती सिंगल, 1 धाव प्राप्त केली जाते. ओव्हर क्रमांक 3 त्या ठिकाणी मार्गस्थ आहे. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निलेश देशमुख 12 बॉल 38 वरती खेळताना पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या बाजूला संदीप अगदी आपण पाहतो 1 बॉल 1 वरती खेळताना पाहायला मिळतो आहे. सन्माननीय सुभाष शिंदे यांच्या वतीनं देखील 3 षटकारांची किंमत असेल 2,000 रुपये. म्हणजे 18,000 वरती या 3 षटकार नक्कीच गेलेले आहेत. अगदी आपण पाहतोय पारितोषिक भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावली जात आहेत, परंतु संधी तर त्या ठिकाणी सोनं करता आलं नाही. 2 लागोपाठचे खेळले, तिसरा खेळत असताना अडचण प्राप्त झाली त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं. तिसरं षटक मार्गस्थ. 42 वरती 2 गडी बाद आहेत. संदीप आता स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतील. मयुरेश सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू 1 टप्पा खाईल आणि जाईल सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. 4 रन. थँक्यू 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 थँक्यू. 1 चेंडू राहिलाय का सर? पहिला वाईड, त्यानंतर चौकार, त्यानंतर नो बॉल वरती षटकार, त्यानंतर षटकार, पुन्हा सिंगल सिंगल आणि त्यानंतर चौकार. 1 चेंडू राहिलाय असं स्कोरर कळवत आहेत. डॉट एकही चेंडू नाहीये. सिंगल आहे का? हा दुरुस्त केली आहे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. षटकाची समाप्ती असेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा धावफलकावरती. शेवटचं अखेरचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. निलेश देशमुख आणि दुसऱ्या बाजूला संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूवरती. अगदी आपण पाहतोय डीप मधून सुरेख झेल टिपलाय आणि याच बरोबर विकेटचं होईल पतन. खूप महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. थँक्यू. पूर्णपणे लयमध्ये येऊन फलंदाजी करत होता निलेश. 14 बॉल 39 धावांची खेळी केली, परंतु त्याला बाद करण्यात यश येताना पाहायला मिळत आहे. संघाच्या धावपलकावरची धावा आहेत त्या 47. जसंही 4थं षटक चालू होतं निलेश परतताना पाहायला मिळतो आहे. पहिल्या चेंडूवरती 5 चेंडू शेष असतील, शिल्लक असतील.
प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल मैदानाच्या आतमध्ये. विकेट हॅट्रिक साठी या 5,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय गणेश पारखी यांच्या वतीनं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपये. डेड बॉल असेल. पारितोषिक अनेक लावली जातात परंतु पारितोषिक दिवसभरात खेळाडूंना जाताना पाहायला मिळत नाहीत. हा चेंडू अगदी आपण पाहतोय एक वाईड आहे. संधी अनेक वेळा प्राप्त झाली. षटकार हॅट्रिकची म्हणजे लागोपाठचे 2 मारले. तिसरा खेळत असताना अगदी आपण पाहतोय लागोपाठच्या 2 षटकारांसाठी देखील आता 11,000 रुपयांचं पारितोषिक शशील पारखी यांच्यासाठी असेल. सन्माननीय गणेश पारखी यांच्या वतीनं आता 3 नाही आता 2च मारायचेत लागोपाठचे शशील यांना. 11,000 रुपयांचं पारितोषिक आहे लागोपाठच्या 2 षटकारांसाठी. अखेरचं षटक अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. निलेश पाडाळे हा गोलंदाज देखील अगदी आपण पाहतोय नेहमीचा स्लॉग ओव्हर आहे. शेवटचं षटक हातात घेऊन चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो निलेश. आज पुन्हा एकदा हे अंतिम षटक त्याच्या हातामध्ये सोपवले. धावफलकावरची धावा 49. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये संघर्ष जारी आहे दोन्ही टीम मध्ये. अगदी आपण पाहतोय शशील पारखी स्ट्राइक एंड वरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय एक्सप्रेस बॉल तेज तर्रार चेंडू. अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. संधी दिली आहे गणेश पारखी यांनी खास शशील साठी. लागोपाठ 2 खेळा 11,000 रुपये त्या ठिकाणी जिंका पारितोषिक असेल. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल असेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी असेल. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 49. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अखेरचं षटक आहे. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. स्टेप आउट केलाय त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला आहे. अगदी आपण पाहतोय एक संधी प्राप्त झाली आहे धावबादसाठी. विकेटचं होईल पतन. धावबाद. थँक्यू. जोपर्यंत निलेश देशमुख मैदानाच्या आतमध्ये होते धावगती प्रचंड वेगानं वाहत होती परंतु जसेही ते मैदानाच्या बाहेर पोहोचले धावगती कमी झाली आहे. यावेळेला शशील अगदी आपण पाहतोय कॉटन बोर्डची शिकार ठरताना पाहायला मिळते. विकेटचं होईल पतन. अगदी आपण पाहतोय बनवल्या गेल्या धावा 50 आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. 51 इज टार्गेट. 51 धावा अगदी आपण पाहतोय जिंकण्यासाठी आवश्यक असतील. फलंदाजी जर पाहिली तर निलेश देशमुख 14 चेंडू 39 खेळला. आप्पा शेळके थोडंसं नाराज केलं. 3 चेंडू खेळला 0 वरती बाद झाला. त्यानंतर प्रशांत 1 बॉल 0. संदीप पारखी अगदी आपण पाहिलं 2 चेंडू खेळला 4 बनवल्या. शशील पारखी 5 चेंडू 2 बनवल्या. आणि अगदी आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 झाल्या
जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे टीम आता फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. थँक्यू. अजय सर धारा. चला बॅट्समन. यानंतरची मॅच अगदी आपण पाहतोय बरे आणि त्यांच्या विरोधात श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा आणि ही लढत असेल चला बॅट्समन मैदानाचा ताबा घ्या. दुसरं सत्र चालू होईल. 51 धावांचा असेल लक्ष्य. 51 इज टार्गेट. शुभम पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजय आवळे सर आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय महेश जाधव सर पंचांच्या भूमिकेत. खास आमचे मार्गदर्शक आहे. प्रत्येक क्षेत्रातील सखोल ज्ञान असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय अजय आवळे सर अगदी आपण पाहतोय. एक हसतमुख व्यक्तिमत्व. शुभम मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. मुळशी टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली तर दुसऱ्या बाजूला मुळशी टेनिस बॉल क्रिकेटचा ढाण्या वाघ रामकृष्ण हरी पाडळे. बनवायच्या धावा 51. एक मॅच ठेवायची का उद्या वाढवायची का असं आहे का काही आयोजकांमध्ये चर्चा करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. रामकृष्ण हरी पाडळे अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. सामन्याला सुरुवात. षटक क्रमांक पहिलं टाकलं जात आहे आणि पहा रामकृष्ण हरी पाडळे पहिल्या चेंडूवरती खेळलाय एक शानदार खणखणीत चौकार. एकाच हाताचा उपयोग केला त्या ठिकाणी आणि असा एक फटका प्रचंड व्हायरल झाला होता रामकृष्ण हरी पाडळे यांचा. एका हाताचा उपयोग करून अगदी आपण पाहतोय हा चौकार येताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी रामकृष्ण हरी पाडळे यांच्यासाठी स्पेशली प्राइज झालेले. रामकृष्ण हरी पाडळे अर्थात मुळशी तालुक्याचा वाघ म्हणून मात्र ज्याची ख्याती आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, त्यांच्यासाठी रावेतनगरीचे उद्योजक सन्माननीय आकाश शेठ भोंडवे यांच्या वतीने हरी पाडळेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. धन्यवाद. ओटुकॉम बॉक्स. पारितोषिक अनेक येताना जे पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. स्क्वेअर कटचा फटका खेळलाय यावेळेला अगदी आपण पाहतोय 2 शतरक्षकांची दरी आणि त्यामधून चेंडू जातोय सीमापार. लागोपाठचा दुसरा खणखणीत चौकार.
आप्पा शेळके पहिलं षटक घेऊन आलेत. अगदी आपण पाहतोय नो बॉल नक्कीच त्या ठिकाणी दिला गेलाय. अर्थात पुढचा चेंडू फ्री हिट असेल. हा चेंडू वाईड आहे, खराब आहे. मोठा संघ टॉस जिंकलाय आणि शतरक्षण करण्याचा निर्णय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज. यावेळेला हा फटका लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. डीप एक्स्ट्रॅकवर बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. छत्रपती झालं गे माय गे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक असेल. दोन्ही फलंदाजांसाठी किती? अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी जाताना जो पाहायला मिळतो आहे. लागोपाठ 4 चौकार मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जाताना पाहायला मिळत आहेत. रामकृष्ण हरी पाडळे जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळतोय. हा लागोपाठचा 5वा असेल. लागोपाठ 5 चौकार त्या ठिकाणी येताना जे पाहायला मिळत आहेत. बोला काय गणेश भाऊ? 2000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय गणेश भाऊ पारखे यांच्या माध्यमातून रामकृष्ण हरी पाडळे यांच्यासाठी ते पारितोषिक असेल. सन्माननीय गणेश पारखे यांच्या वतीनं हे जे चौकार खेळलेत, सन्माननीय राहुलजी जगताप आणि रोहित दादा सुर्वे यांच्या वतीने हरी पाडळेंचे लागोपाठचे 3 षटकार खेळले, प्रत्येकी 2,000 रुपयाचं प्राइज आहे. या वेळेला टिपलाय झेल. अगदी आपण पाहतोय विकेट तर होईल पतन, परंतु एकदा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या हरी यांच्यासाठी. पहिल्या चेंडू पासून अटॅकिंग मोडला पाहायला मिळत होता रामकृष्ण हरी पाडळे. अगदी आपण पाहतोय जबरदस्त खेळ साकारताना पाहायला मिळाला. 6 चेंडू 20 बनवल्या आणि परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. 22 धावा धाव फलकावरती आतापर्यंत नक्कीच येत आहेत. आणि आता 19 चेंडू 29 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. शुभम सुतार आणि सौरव सुतार. सन्माननीय पवन पाडळे यांच्या वतीनं शुभम सुतार यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक असेल. 500 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी असेल. यावेळी अगदी आपण पाहतोय शतरक्षक डीप मधून चेंडू वरती या धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर पाहायला मिळत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा अगदी आपण पाहतोय मुळशी तालुक्याचा बाहुबली असूनही मैदानाच्या आत, त्यामुळे प्रभावी कामगिरी अपेक्षा असेल. अगदी आपण पाहतोय हा संघर्षमय मुकाबला रंगताना पाहायला मिळतो आहे. प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल मैदानाच्या आतमध्ये. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे टीम करते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी 18 चेंडू 29 ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लक्ष वेधून घेणारा खेळ हरी पाडाळे यांनी मात्र साकारला. अगदी आपण पाहिलं प्रत्येक चेंडूवरती तुटून पडला त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचल्यानंतर. पाहायचंय आता शुभम सुतार कामगिरी कशा प्रकारे करणार आहेत.
फार मोठी स्फोटकता, फार मोठी आक्रमकता शुभम यांच्या बॅटमध्ये देखील आहे. तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय सौरव सुतार, ही जोडी मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल, तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. दिवसभर प्रेक्षकांची गर्दी आहे, मान्यवरांची गर्दी आहे. सांगू इच्छितो सगळ्या प्रेक्षकांना उद्या या क्रिकेटच्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, समारोपाचा दिवस आहे. मोठ्या संख्येनं क्रिकेटच्या रसिकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. यावेळेला अगदी आपण पाहतोय मुळशी टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली खेळतोय, एक बाहुबली षटकार. थँक्यू. लागोपाठचे 3 जर खेळले तर पवन पाडाळे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. लक्ष वेधून घेणारा खेळ साकारताना पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेला एक जबरदस्त तडाखा षटकार अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र जमिनीला समांतर लगत फटका आहे क्षेत्ररक्षक चेंडूवरती. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. जास्तीत जास्त स्ट्राईक वरती थांबण्याचा प्रयत्न करेल अगदी आपण पाहतोय शुभम. लक्ष वेधक फलंदाजी त्या ठिकाणी मात्र जी केली जाते. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय झेल झालाय आणि शुभम देखील परतताना पाहायला मिळेल. जास्त घाई केली जाते मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं खूप गरजेचं. शुभम देखील परतताना पाहायला मिळत आहेत पॅव्हिलियन मध्ये. विकेटचं पतन. तीन चेंडूचा सामना केला, 8 धावा बनवल्या त्या ठिकाणी शुभम सुतार यांनी. परतताना पाहायला मिळत आहेत पॅव्हिलियन मध्ये. न्यू बॅटर अजिंक्य खैरे मैदानाच्या आतमध्ये समीकरण तयार होताना जे पाहायला मिळतंय. पंधरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. यावेळेला थोडासा मिस टाइम अगदी आपण पाहतोय. फटका डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय अगदी आपण पाहतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या जातील आणि आता 14 बॉल 19 असं मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लास्ट 14 बॉल 19 रिक्वायर. यावेळेला अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. डावपेच आखले जातील, रणनीती आखली जाईल. दोन्ही टीम साठी खूप महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे अगदी आपण पाहतो आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय एक सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय. 2 धावा, 1 रन शॉट. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. महेश जाधव सर इशारा करतायत 1 रन शॉट. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. समीकरण या मॅचचं शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज अगदी आपण पाहतो आहे. आक्रमकता संयम यांचा सुवर्ण मध्य साधत अगदी आपण पाहतोय
मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंतची फलंदाजी पाहायला मिळाली. थोडीशी घाई केली. हरी पाडाळे आक्रमक पावित्रा पहिल्यापासून घेतला. त्यानंतर शुभम यांनी देखील पहिल्या चेंडूपासून तोडफोड चालू केली. 2 गडिया झटपट गमावलेत. परंतु क्षमता आहे, मोठी बॅटिंग लाईन म्हाळुंगे क्रिकेट क्लबकडे जो आहे, त्यामुळे मॅच रंगतदार होईल. दुसऱ्या बाजूला चांगले गोलंदाज नक्की समाविष्ट आहेत. भैरवनाथ शिवशक्ती क्रिकेट क्लब मान अगदी आपण पाहतोय. समीकरण तयार होतंय. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. पाहिजे कोण बाजी मारणार आहे या लढतीमध्ये. सूर्याची प्रखर किरण थोडीशी शीतल होत आहेत आणि क्रिकेटसाठी पूरक आणि पोषक वातावरण खऱ्या अर्थानं तयार झाले. 12 चेंडू 15 धावांची गरज. घड्याळामध्ये टाइम जर पाहिला तर मात्र 5:16 होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याचा दिवस आणि उद्याच्या दिवसाकडे तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून असतील, कारण ती उद्या असेल या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोपाचा दिवस, अंतिम दिवस, अखेरचा दिवस उद्या या क्रिकेटच्या स्पर्धेचा असेल. सन्माननीय बाबासाहेब पारखी अगदी आपण पाहतोय स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे युवक अगदी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आज पहिलवान कुमार विक्रम शिवाजी पारखी यांच्या आठवणी आल्याशिवाय राहणार नाहीत. कुमार महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन हा किताब ज्यांनी पटकावला आणि या परिसरात पहिलवान कुमार विक्रम शिवाजी पारखी हे नाव कायमच नक्कीच अमर राहील. या परिसराचं नाव खऱ्या अर्थानं रोशन केलं. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्री काळ भैरवनाथ करंडकाचं केलेलं एक दमदार आणि शानदार आयोजन अगदी आपण पाहतोय. उद्याचा दिवस लक्षवेधक असेल. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असेल. उद्या फायनल, उद्या समारोप, उद्या अखेरचा दिवस. परंतु त्या अगोदर आजचा दिवस कोण आपल्या नावावरती करणार, काही वेळ प्रतीक्षा करावी लागेल. यावेळेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला हलक्याशा हाताने चेंडूला खेळून काढले. काही चेंडूला सन्मान देखील द्यावा लागतो. अगदी आपण पाहतोय आक्रमकता आणि संयम यांचा मिलाप म्हणजे क्रिकेट. प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार खेळण्याची गरज नाहीये. मैदानाच्या आतमध्ये समीकरण तयार झाले. 11 चेंडू 14 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय काय जबरदस्त तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन चिरलीये, भेदलीये, तोडलीये आणि एक फ्लॅट बॅटेड षटकार येताना पाहायला मिळतो आहे. अजिंक्य खैरे हा जबरदस्त तडाखा लगावताना पाहायला मिळतो आहे. सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बिघडून टाकणारा षटकार. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स साठी ट्राय केलाय, त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली जाईल. अगदी आपण पाहतो आहे. समीकरण मॅचचं तयार झाले. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 10, माफ करा 9 चेंडू आणि 7 धावा. 9 चेंडू 7 धावा. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेळना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना, 7 बोले तो सत्ता. आज सत्ता कुणाची या मैदानावरती येणारा काळ, येणारा वेळ नक्की सांगून जाईल. डान्सिंग डाऊन द विकेट अगदी आपण पाहतोय. शतरक्षक डीप मधून चेंडू वरती येईन. दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय. चित्याची चपळाई पाहायला मिळाली. निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे अगदी आपण पाहतोय. तिसरे पंच त्या ठिकाणी कार्यरत असतील. रोहित सर अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. धावपाससाठी निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे.
डिसिजन इज पेंडिंग. खूप महत्वाचा निर्णय असेल अगदी आपण पाहतोय. आणि निर्णय येतोय नॉट आउट. फलंदाज सुरक्षित. चित्याची चपळाई पाहायला मिळाली. चित्याची चपळाई हा शब्दप्रयोग का वापरला जातो? चिता हा प्राणी ताशी 210 किलोमीटर नक्कीच पळू शकतो, म्हणून चित्याची चपळाई हा शब्दप्रयोग नक्कीच वापरला जातो. सगळ्यात वेगवान पक्षी बहिरी ससाना म्हणून त्या पक्षाकडे नक्कीच पाहिलं जातं. दरम्यान अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. स्कोर कार्ड पुढे जाऊन नक्कीच पाहताना पाहायला मिळतं. 47 सगळ्यात वेगवान संगणक म्हणून ब्लू जेट या संगणकाकडे नक्कीच जे पाहिलं जातं. वेगवान धाव त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं पूर्ण केली गेली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय हा फटका शतरक्षक चेंडूच्या खाली टिपलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. थँक्यू. एक दिवस 1 तारखेला, परंतु सगळ्या दिवस आवाज ऐकायला येईल कारण की प्रांतचं काम आहे माझ्याकडे. शेवटचे चेंडू शिल्लक अगदी आपण पाहतो आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. मॅच रंगली. एक सामना रंगताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. म्हाळुंगे क्रिकेट क्लब प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय अशाच प्रकारच्या मॅचेस त्यांच्या होताना पाहायला मिळतात. नेहमीच शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणाऱ्या मॅचेस म्हाळुंगे क्रिकेट क्लबच्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि ही मॅच देखील रंगली आहे. आता 6 चेंडू 4 मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. लक्ष वेधून घेणारी ही मॅच, रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 6 चेंडू 4. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. अखेरचं षटक, अंतिम षटक. या अगोदर मात्र याच गोलंदाजानं 13 धावा वाचवल्या होत्या. मैदानाच्या आतमध्ये आता 4 धावा वाचवायच्यात. गोलंदाज आहे अमर. गोलंदाजी मार्कवरती अक्रॉस द बॅट. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. मिड विकेटला शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा वेगवान धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. 2 धावा मैदानाच्या वरती नक्कीच अगदी आपण पाहतोय कंप्लीट होत आहेत. आता 5 चेंडू 2 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना पाहायला मिळतंय. लास्ट 5 बॉल 2 रिक्वायर. पाच चेंडू 2 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. श्री काळभैरवनाथ मित्रमंडळ सगळेच युवक यांचे कष्ट आहेत, मेहनत आहे आणि एक सुंदर स्पर्धा तुमच्या समोर नक्कीच अगदी आपण पाहतो आहे. फटका पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला. आता शतरक्षक फेकी केली आहे त्या ठिकाणी. सिंगल प्राप्त. सामना बरोबरीत अगदी आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज अगदी आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. लास्ट 4 बॉल 1 रन रिक्वायर अगदी आपण पाहतोय. व्हाईट बॉल आहे आणि सामना संपलाय. ही मॅच म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे टीमने जिंकली आहे. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. चला नेक्स्ट